समुद्र, हो तोच समुद्र जो तुम्ही शतकानुशतक पाहत आहात. कोकणच्या दक्षिणोत्तर 720 किलोमीटर पर्यंत मी पसरलेलो आहे. हे किनारे, हे पाणी, हा निसर्ग स्वर्ग आहे नाही. पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे का असा जर कोणी प्रश्न विचारला तर बेलाशक सांगून टाका, आहे. पृथ्वीवर स्वर्ग आहे आणि त्याचं नाव आहे कोकण. काळाचा एक विस्तीर्ण समुद्रही माझ्या सोबत पसरलेला आहे. मी पाहिले जंगल, डोंगर, धबधबे, नद्या, झरे, ओढे. मी पाहिले तीर्थक्षेत्र, घाट, राजवाडे, किल्ले आणि माणसं. काही स्त्रिया, काही पुरुष ज्यांची दूरदृष्टी खूप समृद्ध होती. काही तर माझ्या या प्रचंड लाटांहून बलवान होते, शक्तिशाली होते. आणि याच समुद्र किनाऱ्यावरून त्यातलीच एक व्यक्ती प्रत्यक्ष चालत गेली होती. आपण आजही त्यांना विसरलेलो नाही. शिवाजी महाराज. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्यभूतीच्या दैवी आवाज ही मनावर वर्षानु से सम्मानित किया गया. दाद देत नाहीये. गेले 15 दिवस तिने लढा दिला, जेरीच येत नाही. महाराज अधिक सैनिकांची कुणूक पाठवतात. तब्बल 1 महिन्यानंतर मावळ्यांना गडी सर करता येते. देसाईबाईला कैद करून महाराजांसमोर आणलं जातं. आता महाराज तिला काय शिक्षा देणार. दरबारात कुजबूज वाढते. पण शिवाजी महाराज देसाईबाईचा साडी चोळी देऊन सत्कार करतात, सन्मान करतात. तिच्या लढाऊ वृत्तीला महाराजांनी दिलेली ही दाद असते. शिवाजी महाराजांनी नेहमीच स्त्री सन्मानाला प्राधान्य दिलं. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे. लढाईत कामी आलेल्या मावळ्यांच्या उर्वरित कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवाजी महाराज उचलत असत. त्यांच्या या प्रक्रियेला बाल परवेश आणि स्त्री शिक्षण या क्षेत्रात महान असं काम करून ठेवणारी
आणखी एक व्यक्ती जन्मली. अण्णा म्हणजे महर्षी कर्वे. जन्म मुरुड. एखाद्या मुलीचा पती दुर्दैवानं तारुण्यातच जर मृत्यू पावला तर त्या मुलीला तिचं उरलेलं आयुष्य विधवा म्हणूनच घालवायला लागायचं. अशा काळात पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर महर्षी कर्वे यांनी गोदूताई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. गावानं त्यांच्यावर बहिष्कार टाकला, पण अण्णा डगमगले नाहीत. त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. पुणे नजीकच्या हिंगणे इथं पहिली स्त्री शिक्षण संस्था काढली. 1916 मध्ये भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची अण्णांनी स्थापना केली. आज आपण त्या युनिव्हर्सिटीला SNDT म्हणून ओळखतो. अशा या महान कोकण सुपुत्राला 1958 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. मला विठ्ठलाची पूजा करायची आहे. तुम्हाला आज जाता येणार नाही. पण का जाता येणार नाही? कारण तुम्ही केशवपन केलेलं नाहीये. तुमच्या पतीचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि असं असून सुद्धा तुम्ही केशवपन केलेलं नाही. नाहीतर काय, शास्त्रानुसार तुम्ही जर केशवपन केलं तरच आम्ही तुमच्या मंदिर प्रवेशाचा विचार करू. पण असं कोणतं शास्त्र सांगतं? ते तुम्ही शोधून काढा. आम्ही म्हणू तसंच होईल. तसं होणार नाही. शास्त्रामध्ये या संबंधी कुठलाही आधार नाही. हे मी कोर्टात सिद्ध करेन. हो, आपण कोण? मी डॉक्टर पांडुरंग वामन काणे. प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्यात असे सुजाणा अष्टप्रधान शिवमुख्य राणा. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये रघुनाथ पंडित यांची नियुक्ती धर्मशास्त्री म्हणून करण्यात आली होती. आधुनिक भारताला पावा काणे हे महान धर्मशास्त्री लाभले. शास्त्राचा इतिहास लिहिला. रत्नागिरीमधील चिपळूण नजीक पेढे परशुराम इथं 7 मे 1880 रोजी पावा काण्यांचा जन्म झाला. 1963 साली या कोकण सुपुत्राला भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाही, ज्याला जे पाहिजे बाजारात जावे, रास विकत आणावे. शेकोट्या कराल, चुली भलत्याच ठिकाणी मांडाल, तेव्हा अचानक वारे सुटल्यास आग पसरेल. एखादी ठिणगी उडून गवताच्या गंजीवर पडेल तर दगा होईल. रात्री अपरात्री घरात लावलेल्या दिव्यांच्या वाती उंदीर पळवतील आणि आगी पेटतील. तेव्हा सगळीकडे लक्ष असावे. रयतेतील कुणीही थोडी थोडी अंशतः कर वसुली करू असं आश्वासन देऊन 18 एप्रिल 1951 रोजी नळगुंड इथल्या पोचमपल्ली गावात विनोबा भावे शेतकऱ्यांना भेटायला गेले होते. ज्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त जमीन आहे त्यांनी भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन दान करावी असं त्यांनी आवाहन केलं. आणि गावातल्या रामचंद्र रेड्डी यांनी विनोबांच्या सांगण्यावरून 100 एकर जमीन दान केली आणि भूदान चळवळीचा उदय झाला. ही एक महान अशी रक्तविरहित क्रांती होती. ब्लडलेस रेव्होल्यूशन.
दारोदार जमिनीची भिक्षा मागत फिरणारे विनायक नरहरी भावे. विनोबा भावे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पेण इथं 11 सप्टेंबर 1895 रोजी झाला. त्यांना 1983 मध्ये म्हणजे मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. Having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens सामाजिक, आर्थिक और राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता, प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. लिबर्टी, इक्वालिटी, फ्रेटर्निटी अँड जस्टिस. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चौसूत्री उच्चारांचा धनी आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेबांचा अभ्यास आणि व्यासंग पाहता शिवाजी महाराजांच्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेवरून त्यांनी बोध घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अरे शिव 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 शिव, हे काय झाले? अरे धावा धावा, अरे धावा! पाणी अशुद्ध केलं रे. नुसते बघताय काय? काय झालं? काय? अरे तुझी या विहिरीवर सावलीच कशी पडली? हरी 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 हरी, हे धाडस झालेस कसे? यांना चांगला धडा शिकवलाच पाहिजे. तुझी मदत कशी होती रे तुमच्या विहिरीवरून पाणी प्यायची? बघताय काय? मारा मारा. दिनांक 20 मार्च 1927 रोजी आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन करून बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळं सर्वसामान्यांसाठी खुलं करून दिलं. शतकानुशतक रूढी, परंपरा, जातीपातीच्या चिखलात खितपत पडलेल्या भारतीय समाजाला खडबडून जाग करणारे भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, मुंबई विधानसभा परिषदेचे विरोधी पक्षनेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मंडणगड तालुक्यापासून 17 किलोमीटरवर असलेलं कोकणातलं आंबडवे हे बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव. 1990 मध्ये कोकणच्या या सुपुत्राला मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं. असं म्हणतात की माणूस फक्त काम करत राहिला, एकही खेळ खेळला नाही तर तो आळशी बनतो. आताच्या आधुनिक काळात युद्ध आणि चपळता यांची जागा आता फुटबॉल, हॉकी, ॲथलेटिक्स आणि हा आवाज सगळ्यांच्याच ओळखीचा आहे. प्रत्येक भारतीय जनमनात ही मूर्ती जाऊन बसलेली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी क्रिकेट विश्वात पदार्पण करणारा सचिन तेंडुलकरही आपल्या कोकणातलाच.
अनेक जागतिक विक्रम, अर्जुन खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण यांनी गौरवान्वित झालेला सचिन तेंडुलकर. It's been a terrific batting display by the little champion. What an innings! What an innings from the master! 200 कसोटी सामने, 463 एक दिवसीय सामने, अनुक्रमे 15,921 आणि 18,426 धावा, सर्वाधिक शतकांचा मालक सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरचा 2014 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. This is a peak that no cricketer has reached. आजवर अशा 6 कोकण सुपुत्रांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. ही गोष्ट कोकणवासियांसाठी अभिमानास्पद आहे. याशिवाय कोकणच्या या पवित्र